गाईज, आज आहे रविवार 14 जून. आम्ही आता आवरलेलो आहे आणि नाश्ता करायला जाणार आहे. नाश्ता केल्यानंतर इथं नांदुरा एक गाव आहे, 30-35 किलोमीटर लांब आहे तिथं 105 फुटी हनुमानांची मूर्ती आहे, ती बघायला जाणार आहे. त्या अगोदर तुम्हाला आउटफिट चेक देतो आजचा. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for me. I've been flying from town to town. आणि ही बघू शकताय भाई, 105 फूट उंच आहे. केवढी उंची आहे या मूर्तीची. मे बी तुम्हाला सरळ नाही दिसेल, पण खतरनाक 105 फूट उंच आहे ही मूर्ती. देवासाठी आम्ही आता हे घेतलेलं आहे. चला, गदा एवढी मोठी आहे की भाई काय विषयच नाही. जबरदस्त मोठी आहे, पूर्ण भरपूर मोठं मंदिर आहे. दाखवतो सगळं. इथं खाली मेन मंदिर आहे आणि इकडे मागेही मूर्ती आहे. इथून वरती बालाजी मंदिर आहे. ही मूर्ती बघा, केवढी मोठी गदा आहे. बालाजी मंदिर आहे. ती जी मागं मूर्ती आहे ना, ती ह्या मूर्तीचीच मोठी प्रतिकृती आहे. इकडे बालाजी मंदिर, बालाजी आहेत, तिरुपती बालाजी. तिकडे पण जायचं आहे, मे बी बघू. नेक्स्ट ट्रिप तिकडेच. नेक्स्ट व्लॉगमध्ये डायरेक्ट तिरुपतीचा व्लॉग येईल. इतकी टोटल 15 मंदिर आहे तिथं या पूर्ण मंदिरात. आणि हा वाघ दिसते असं, म्हणजे इथून एंट्री आहे वाटतं. असं सगळे हे पूर्ण ह्यामध्ये ती मंदिर आहेत, ही सगळी 15 मंदिर. या सिंहाच्या तोंडातून एक्झिट आहे. केवढा मोठा सिंह आहे बघू शकताय. आत बालाजीची मूर्ती होती. जबरदस्त व्ह्यू होता, पण तिथं फोटो काढणं अलाउड नाही त्या मूर्तीचे. काढता आले नाही. हे इथून एक्झिट आहे, म्हणजे 2 आहे. ह्या साईडनं पण जाऊ शकते आणि ह्या साईडनं पण. हे इथे वाघाच्या तोंडातून आहे. आणि आता ह्या साईडनं जातो. सिंहाचे पाय बघू शकताय, दात बघाय. भाई हे स्लिपरी आहे, जरा कमी पडलोच असतो. येऊ नको मम्मी तू. इथं जीप काढला की नाही, तिथे एवढा स्लिपरी आहे, जरा कमी मी पडलोच असतो. वाचलो. हे मंदिर आहे ते 105 फूट आहे. आता 3 वाजलेले आहेत. किती 2ला नाही, 1:30 वाजता आलो आम्ही तिकडून नांदुरावरून. आणि त्यानंतर मग जेवण केलं. इथं जेवण केल्यानंतर जरासं पडलो होतो.
आता परत 8:30ला बस आहे घरला जायला. मग तोपर्यंत मम्मीच्या आमच्या 8च्या इथे परत यायला जाऊन दर्शन घेऊन यायचं. आता दर्शन घ्यायला परत निघाले. परवा आल्यावरती आम्ही तिथं देणगी दिली होती देवाला. त्यावेळी त्यांनी एक हे दिलेलं गिफ्ट म्हणू शकतो, रिटर्न गिफ्ट काइंड ऑफ दिलेलं त्यांनी ओपन केलेलं नव्हतं. आता ओपन करून बघूया काय बॅग आहे. बॅगच्या प्रसाद आहे वाटतं. हा प्रसाद आहे. आणि हे हां ह्याच्या अंगारा आहे. हे ओपन करून मला वाटते फ्रेम वगैरे काहीतरी आहे वाटतं. ओ नाईस. 3D आहे की काही? हां 3D आहे. 3D गजानन महाराजांची फ्रेम आहे. छान आहे, छान आहे. समाधी दर्शनला एवढी गर्दी होती, 3 ते 3.5 तास लागणार होते. मग तितका वेळ काय आमच्याकडे नाही, त्यामुळं दर्शन घेऊन आलो. आता जराशी खरेदी करायची आहे. मामाचे आमच्या मुलं आहेत लहान, त्यांना जरा काहीतरी खेळणे वगैरे द्यायचे होते. आता 9:15 वाजले आणि बरं निघालेलो आहे कोल्हापूरला. ट्रॅव्हल्स तरी परत जाण्यासाठी आम्ही ट्रॅव्हल्स केली, कारण ट्रेनची एक पण सीट म्हणजे सगळ्या सीट पूर्ण ट्रेनच फुल होती. तर ट्रॅव्हल्स फास्ट जाते ट्रेनपेक्षा, त्यामुळं ट्रॅव्हल्सने होतो. कारण की त्या मम्मीला मेडिकलला पण जायचं आहे. मला काय नाही एवढं विषय होतं, तिला जायचं आहे. आणि बरोबर त्याच म्हणजे आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये चढणार, त्या साईडला आम्ही थांबलेलो ह्याच्याजवळ त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि ट्रॅव्हल्स आली आणि जर पाऊस आला, एवढा मोठा पाऊस आला की ऑफिसमधून रोड क्रॉस करून ट्रॅव्हल्समध्ये चढतपर्यंत मग जरा असं येऊन थोडं पुसलं वगैरे. तेच पाऊस भरपूर आलेला आता. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता कोल्हापुरात पोचलेलो आहे. ट्रॅव्हल्समधून उतरलो. आता गौरवला कॉल केला आहे, म्हणजे त्याच्या अगोदरच कॉल केलेला, तो या लागला गाडीवर. आता तिकडे जाणार घरी. आता आम्ही पोचलेलो आहे. 12:30 वाजले आहेत. आत्ता 9ला ट्रॅव्हल्स आलेली सकाळी कोल्हापुरात. पण त्यानंतर माझा भाऊ न्यायला आला गाडी घेऊन. मग त्यानंतर आवरून वगैरे म्हणजे बाहेर पडलो. मग मम्मीला डायरेक्ट तिकडे सोडून आलो ह्याला मेडिकलला. आणि आत्ता आलेलो आहे मी. तर पूर्ण हा देवदर्शन टॉप होते एकदम. फक्त जाताना जराशी हे झालेली आमची लागली होती, पण असं म्हणजे तेवढं आता काय देवासाठी चालते तेवढं. जर कोण शेगावला जात असेल तर एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा की काही पण होऊ दे, जर ट्रेननं जात असाल तर मोस्टली म्हणजे जर बुक असेल, कन्फर्म असेल सीट तरच जा, नाहीतर जाऊ नका. खरं सांगतो बाई, आमच्यावर झालं त्यामुळं सांगतो. आमच्या 3 मधल्या 2 सीट कन्फर्म होत्या. मग एका सीटवरती त्या दोघांना ॲडजस्ट करायला लागलं भरपूर वेळ. मग नंतर जाऊन TC आला. मग त्याने एक जे RACमध्ये एकाचं आमच्या पप्पांचं RACमध्ये होतं, मग त्यासाठी त्यांनी एक सीट दिली. पण भरपूर म्हणजे त्रास झाला. त्यामुळे जर ट्रेननं जात असाल तर ही काळजी घ्या की काय पण होऊ दे, जर कन्फर्म नसेल तर अजिबात जाऊ नका. कन्फर्म असेल तरच जा. आणि राहायची वगैरे व्यवस्था तिथं भक्तनिवासमध्ये चांगली होते. स्वच्छता एकदम टॉप आहे तिथली. रूम्स वगैरे सगळ्या पूर्ण क्लीन असतात. बाथरूम वगैरे सगळं एकदम टॉप. जसं हॉटेलमध्ये रूम्स असतात सेम तशा रूम्स मिळतात. आणि जेवण वगैरे म्हणजे कुपन घ्यावं लागतं, ते कुपन पैसे देऊन घ्यायला लागतं. पण आहे म्हणजे जेवण पण चांगलं आहे भरपूर. पाहिजे तेवढं तुम्ही जेवू शकता. आणि क्वालिटी वगैरे एकदम टॉप आहे जेवणाची पण. आणि
देवस्थान तर शेगाव देवस्थान म्हणजे भरपूर देवस्थान मी आत्तापर्यंत फिरलो आहे, पण शेगाव देवस्थान भाई एकदम स्वच्छ आणि एकदम क्लीन होतं. एवढं क्लीन की म्हणजे तुम्हाला घाण जरी तुम्ही असं कटाक्षानं बघायला जरी गेला घाण कुठं आहे तरी घाण दिसणार नाही. आणि सगळी प्रॉपर अरेंजमेंट होते त्यांची, एकदम टॉप अरेंजमेंट आहे. मी आतले व्हिडिओ शूट करू शकलो नाही कारण की एंट्री नंतरच म्हणजे एंट्रीपासून आत पूर्ण देवस्थान परिसरात मोबाईल अलाउड नाही, कॅमेरा अलाउड नाही. त्यामुळं आतले मला काहीच व्हिडिओ वगैरे पोस्ट करता आले नाहीत. पण आत एकदम आत आता 3-3, 4-4 तास लागतात ना कधी कधी वेट, म्हणजे दर्शनासाठी वेळ लागतो. मग त्यासाठी त्यांनी आत पूर्ण AC हे करून ठेवलं आहे. जिथून दर्शनाची पाळी जात्या तिथं सगळीकडे त्यांनी AC लावला आहे, कूलर लावलेत. त्यामुळं हे उष्णतेचा काही तिथं फरक पडत नाही. अरेंजमेंटसाठी एकदम टॉप अरेंजमेंट आहे. आणि दर्शन पण म्हणजे असं नाही की लगेच जरा हे झालं की लगेच बाहेर काढलं, असं नाही. थोडा वेळ देतात की म्हणजे चांगलं दर्शन होतं. नाहीतर मी दुसरीकडे पण बघितले की असं डोकं नाहीत जरा टेकतो तोपर्यंत वडतात डायरेक्ट आणि बाहेर काढतात. तसं नाही, म्हणजे थोडा वेळ तरी देतात. इथं चांगलं आहे, पूर्ण शेगाव चांगलं आहे. आणि तिथली माणसं वगैरे भाई सगळे टॉप आहेत सगळी. चांगलं वाटलं देवदर्शन करून. आणि जर तुम्ही जाणार असाल तर नक्की जा शेगावला. आणि तिथं पण बघण्यासारखे भरपूर पॉईंट आहेत जे आम्ही बघितले, ते तुम्ही पण ट्राय करू शकताय. कारण की मोस्टली जेवढे तिथले फेमस पॉईंट आहेत आसपासचे तेवढे सगळे आम्ही बघितलेत. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड स्टे ट्यून फॉर मोर सच कंटेंट. बाय गाईज, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. And on we'll go through the wastelands, through the highways.